नमस्कार मुलांनो, मी तुम्हाला आज एक माकड आणि मगर यांची गोष्ट सांगणार आहे. तर एकदा एका जंगलात नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मग दुसऱ्या दिवशी आणखी जांभळासाठी परत आला, कारण त्याला जांभळे आवडत होती. जसे जसे दिवस जाऊ लागले तसे मगर आणि माकड चांगले मित्र बनले. एके दिवशी माकडाने मगरीच्या पत्नीसाठी काही फळे पाठवली. तिने जांभळे खाल्ली. तिला ती आवडली, पण तिला मत्सर वाटत होता, कारण तिला तिच्या नवऱ्याने माकडासोबत वेळ घालवणे आवडलेले नव्हते. तिने आपल्या पतीला सांगितले, जर फळे इतकी रसाळ असतील तर माकडाचे हृदय किती गोड असेल. मला माकडाचे हृदय मिळवून दे. मगरीला आपल्या मित्राला मारायचे नव्हते, पण पर्याय नव्हता. त्या माकडाला त्याच्या घरी जेवायला बोलावले. त्याच्या पत्नीने त्याला भेटायचे असे सांगितले. माकड आनंदी होते, पण पोहता येत नव्हते, म्हणून मगरीने त्याला पाठीवर घेतले. आपण माकडाला फसवल्याचा आनंद मगरीला झाला. मात्र बोलताना त्याने माकडाला घरी नेण्याचे खरे कारण सांगून टाकले. हुशार माकड म्हणाले, तुम्ही मला आधी सांगायला हवे होते. मी माझे हृदय झाडावरच ठेवले आहे. आपण परत जाऊन ते घेऊन आले पाहिजे. मगरी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि माकडाने पुन्हा झाडाकडे नेले. त्यामुळे हुशार माकडाचा जीव वाचला. तो म्हणाला, अरे मूर्खा, असं कोणी हृदय झाडावर ठेवू शकतोस का? मी तुला एवढी मदत केली, पण त्या बदल्यात तू माझा जीव घेऊ पाहत होतास. तेव्हा इथेच आपली मैत्री संपली. या गोष्टीतून मुलांनो आपल्याला हा तात्पर्य मिळतो की कोणाच्याही उपकाराची फेड अशा पद्धतीने करू नये. कोणालाही उपकाराच्या बदल्यात त्याला कधीही धोका देऊ नये.